माकड आणि मगर. मित्रांनो, संकटाच्या वेळी शरीराची ताकद उपयोगी पडत नाही, तर त्या क्षणी सुचलेली युक्तीच आपला जीव वाचवते. विश्वास बसत नाही ना? मग आजची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का? कारण गोष्ट पाहताना अनेक जण सबस्क्राईब करायला विसरतात. आज एका साध्या माकडाने आपल्या हुशारीने एका शक्तिशाली मगरीलाही धडा शिकवला आहे. ही गोष्ट सुरू होते एका शांत खोल नदीच्या काठावर. तिथे जांभळाचं एक खूप जुनं आणि मोठं झाड होतं. त्या झाडावर राहत होतं एक चपळ आणि हुशार माकड. रोज सकाळी ते गोड गोड जांभळं खात असे आणि मजेत दिवस घालवत असे. त्याच नदीत राहत होता एक मोठा मगर. सुरुवातीला तो फक्त दुरून माकडाला पाहायचा, पण एके दिवशी माकडाने झाडावरून काही जांभळं खाली टाकली. मगराने ती खाल्ली आणि ती इतकी गोड वाटली की त्याच्या मनात मैत्रीची भावना निर्माण झाली. हळूहळू माकड आणि मगरीची चांगली मैत्री जमली. माकड रोज फळं खात असे आणि आपल्या मित्रालाही प्रेमाने जांभळं देत असे. दोघांचे दिवस मजेत चालले होते. पण एके दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. मगर काही जांभळं आपल्या बायकोसाठी घरी घेऊन गेला. तिने ती रसाळ फळं खाल्ली आणि तिच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, ही जांभळं इतकी गोड आहेत, तर ती रोज खाणाऱ्या माकडाचं काळीज किती गोड असेल. मला जांभळं नकोत, मला त्या माकडाचं काळीज हवं आहे. मगर हादरला. त्याने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण मगरीण हट्टावर अडून बसली. बिचारा मगर. बायकोच्या हट्टापायी त्याला आपल्या मित्राशी विश्वासघात करावा लागणार होता. दुसऱ्या दिवशी तो गोड बोलून म्हणाला, मित्रा, आज माझ्या घरी ये, आपण एकत्र जेवूया. भोळं माकड काहीच न समजता मगरीच्या पाठीवर बसलं आणि आनंदाने निघालं. नदी खोल होत चालली. पाणी आज खूप शांत होतं आणि नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर मगर थांबला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, मित्रा, मला माफ कर, पण माझ्या बायकोला तुझं काळीज खायचं आहे. क्षणभर माकडाचं हृदय जोरात धडकलं, पण त्याने भीती दाखवली नाही. त्याने डोकं शांत ठेवलं आणि त्याला एक युक्ती सुचली. तो हसत म्हणाला, अरे मित्रा, हे तू आधीच सांगायला हवं होतंस. मी तर माझं काळीज झाडाच्या डोलीत सुरक्षित ठेवून आलोय. आपल्याला परत जावं लागेल. मूर्ख मगरीला ते खरंच वाटलं. तो लगेच वळला आणि माकडाला परत काठाकडे घेऊन आला. झाड जवळ येताच एका क्षणात माकडाने उडी मारली, फांदी पकडली आणि सरळ झाडावर चढून बसलं. वरून हसत तो म्हणाला, अरे मूर्खा, काळीज कधी झाडावर असतं का? ते तर शरीरातच असतं. आजपासून आपली मैत्री संपली. मगर पाण्यातच थांबला. त्याला आपली चूक कळली, पण तोवर उशीर झाला होता. नदी पुन्हा शांत झाली आणि हुशार माकड सुरक्षित बसलं होतं. म्हणूनच मित्रांनो, संकट कितीही मोठं असो, घाबरू नका. वेळी युक्तीचा वापर केला तर आपण नक्कीच वाचू शकतो. आणि अशाच मजेशीर गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.